मध्यमवर्गीय, ज्याच्या दारावर टॉवेल किंवा पंचा वाळत टाकलेला असतो, ज्याच्या घरामध्ये गोदरेजचं कपाट आणि त्याच्या आरशावर टिकल्या चिकटवलेल्या असतात, ज्याच्या भिंतीवरती महालक्ष्मी किंवा कालनिर्णयचं कॅलेंडर लटकत असतं. रविवारी सकाळी लवकर जाऊन मटण किंवा चिकन आणायचं आणि दुपारी जेवून मस्त झोप काढायची आणि रात्रीच्या जेवणाला पण तेच खायचं. खरं तर त्यात फक्त रस्सा उरलेला असतो. दुधाच्या राहिलेल्या पातेल्याची साय चमच्याने काढून खायची. कधी कधी त्यात चहासुद्धा करतात. थंडी जरा कुठं कमी झाली की घरात सगळ्यांना गार पाण्याने आंघोळ करायला सांगायची. नुसती सांगायची नाही, करायला भागच पाडायचं. पूर्वी रेशनिंगचा तांदूळ मिळायचा. रविवारी त्या तांदळाच्या इडल्या डोसे करायचे आणि आम्ही ते शक्तिमान बघत बघत खायचो. लग्नाच्या रात्रीचं पाकिट फोडून कोणत्या पाहुण्याने किती पैसे दिले ते लिहून ठेवायचे. पोरांना दिवाळीचा फराळ करायला जबरदस्ती मदत करायला लावायचे. बरं, ते करताना चुकीला माफी मात्र नसायची. जसं की वर्षभर मुलं शाळेमध्ये करंदीच्या पारीमध्ये सारण भरत असतात. चकली न तुटता कशी पाडायची हेच जणू शाळेत शिकवलं जात असेल. पण मातोश्रींचा डायलॉगवर डायलॉग ऐकायला मिळायचा. फराळ बनवताना मुलासाठी आईचे विशेष टोमणे असायचे. मी आहे म्हणून सगळा फराळ घरी करते, उद्या तुझी बायको आली की काहीसुद्धा करणार नाही, सगळं विकत आणा. किंवा मुलगी असती तर मला हाताखाली मत्तीला तरी आली असती, तुझा पोरगा म्हणून काही उपयोग नाही, नुसतं गावभर फिरायला पाहिजे तुला. त्याच पद्धतीनं मुलीला देखील टोमणे असायचे. एवढं झालं, अजिबात उठायचं नाही इथून, हाताला जरा कामाचं वळण नको, बाईच्या जातीला स्वयंपाक करता आला पाहिजे का नाही, नुसती शाळा शिकून काय उपयोग आहे, उद्या सासरी गेल्यावर काय करशील, कसं लक्ष देशील. एखाद्या दिवशी संध्याकाळी सहकुटुंब ठरलेल्या हॉटेलमध्ये जाऊन राईस प्लेटचा आनंद घ्यायचा. मग आई ठरलेला डायलॉग म्हणा, हां यापेक्षा चांगलं मी घरी करत असतं, कसल्या पोळ्या बिनत्यालाच्या, पण तुम्हाला बाहेरचं खायचं असतं म्हणून आले इकडं. साबणाची वडी जर चुकून मोठी आली किंवा भांड्याची वडी जर मोठी आली तर त्या साबणाच्या 2 तुकडे करायचे. कपडे घेताना आधी प्राईस टॅग शोधून किंमत बघायची. वाढतं वय असल्याने एक साईज मोठी कपडे घ्यायचे. घरातल्या वापरलेल्या चांगल्या कपड्यांचं एक गाठोडं बांधून ठेवायचं आणि बोहार आली की तिच्यासमोर ते रिकामं करायचं. मग पुढे तासभर ती बोहारीन आणि आई दारातच त्या पसाऱ्यातून एक एक कपडा काढून त्याचा पंचनामा करत बसायच्या. कपड्याची उत्कृष्टता निकृष्टता याच्यावर अर्धा तास वाद झाल्यानंतर बोहारीन तिच्या पाटीतून चहाची गाळणी काढते, तर इकडे आईने आधीच एक मोठासा डबा चापचून बघायला सुरुवात केलेली असते. मग परत त्याच्यावर त्यांची जुगलबंदी सुरू होते. ती शेवटी आईच्या डबा देतेस का कपडे ठेवून देऊ परत या वाक्यावर संपते. शेवटी सुवर्ण मध्य म्हणून चहाच्या पातेल्यावर दोघींचा तह होतो. मग आई तिला चहा पाणी विचारते. घरात काही खायचं असेल ते देऊन बोळवणी करते. आईच्या डोळ्यातून अजूनही तो डबा जात नसतो. पण जाऊ दे, किती दिवस झालं त्या गाठोड्याची अडचण झाली होती, त्यापेक्षा हे पातेलं तरी मिळालं अशी स्वतःची समजूत घालून आई शांत होते. कटिंग करायला जाताना केस अगदी बारीक कापू नये हे तर सांगते, त्याचबरोबर वाढलेल्या दाढीवर टोमणा मारत मवाली हा ठपका ठेवायला ती मात्र विसरत नाही. हातातून काही फुटलं की तिच्या काळजात धस्स होतं आणि आपण ऑटो पायलट मोडमध्ये जाऊन मार खायला सज्ज होतो. देवाला दिवा लावून संध्याकाळचा TV चालू होतो. संध्याकाळ झाली हे होम मिनिस्टरच्या शीर्षकगीताने समजतं. यानंतर मध्ये ब्रेक आला की कुकर लावणं, भाजी निवडणं, गॅस बंद करायला सांगणं अशी कामं केली जातात. एखादा नवीन पदार्थ केला की आधी देवापुढे ठेवायचा. मागच्या वेळी शेजारच्या काकूंनी काहीतरी पदार्थ करून दिलेल्या थाळीतून त्यांना परत द्यायचा. आपण दिवसभर मोबाईलवर पडीक असतो म्हणून चिडचिड करायची आणि आईला मावशीचा फोन आला की त्या किती वेळ बोलत राहतील त्याला काही नियम नसायचा. आवाज तो फॅन चालवायचा नाही, लाईटी चालू ठेवायच्या नाहीत, फ्रीजचा दरवाजा तर अजिबात जास्त वेळ उघडा ठेवायचा नाही कारण लाईट बिल जास्त येतं. एशियाडचं तिकीट महाग असतं म्हणून लालपरीने प्रवास करायचा आणि सोबत उसळ चपाती बांधून न्यायची. मध्यमवर्गीय घरात फक्त केळी विकत आणली जातात. ती खाऊन संपली नाही तर त्याचं शिकरण केलं जातं. बाकी सफरचंद वगैरे गोष्टी सहजा पाहुण्यांशिवाय घरात येत नाहीत. रात्रीचं जेवण हे सकाळचं जेवण किती आणि काय शिल्लक आहे यावर ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
मी म्हणून इतकी वर्षे काटकसरीनं संसार केला, कधी स्वतःची हौस मौज केली नाही हा टोमणा देखील ऐकायचा. तसं पाहिलं तर आपण दुर्लक्षच करतो या वाक्याकडे, पण त्या शब्दांमध्ये लग्न करून आलेली मुलगी, ते एक जबाबदार गृहिणी इथपर्यंत त्याचा प्रवास दडलेला असतो.